श्रावस्तीनगर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून 79वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहामध्ये साजरा। याबाबत सविस्तर बातमी अशी की दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी नांदेड शहरातील श्रावस्तीनगर येथील फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडळ संचलित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय या ठिकाणी 79वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार श्री बालाजी कल्याणकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती। त्यांच्या हस्ते वाचनालयातील विद्यार्थ्यांना कुमारी श्वेता बुद्धे हिच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त वही, पेन, उजळणी वह्या यासारखे शालेय साहित्य वाटप करण्यात आले। कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन आयु सुभाष भाऊ लोखंडे यांनी केले। प्रमुख पाहुण्यांमध्ये श्री राजू भाऊ मोरे यांच्यासह संयोजन समितीतील भगवान दादा गायकवाड, सुरेखाताई गायकवाड, दिगंबर दादा हनुमंते, विनोद कांबळे, राहुल गायकवाड, राहुल बहादुरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांना चॉकलेट व खाऊ वाटप करण्यात आले। कुमारी श्वेता बुद्धे हिच्या पालकांनी मुलीच्या वाढदिवसानिमित्त समाजातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे। त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन व कौतुक करण्यात आले। या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राहुल गायकवाड यांनी केले। 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले बहुजन विकास मंडळ संचालित बाल संस्कार केंद्र व अभ्यासिका श्रावस्तीनगर यांच्या वतीनं हे दुसरं वर्ष आहे की जे की स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून व श्वेता बुद्धे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना जे अभ्यासिकामध्ये जे येतात त्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करत आहोत। आयुष्यमान राहुल गायकवाड, दिगंबर दादा हनुमंते आणि कांबळे सर, सुरेखाताई गायकवाड हे सर्वजण दरवर्षी या ठिकाणी आम्ही शालेय साहित्य स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वाटप करत आहोत। आजच्या कार्यक्रमाला आपल्या उत्तर नांदेडचे लोकप्रिय आमदार बालाजी कल्याणकर साहेब यांनी हजेरी लावून आम्हाला शुभेच्छा दिल्या व सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते हे साहित्य शालेय साहित्य वाटप केलेलं आहे। एवढंच मी बोलून सर्व नागरिकांना, भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन मी सर बघा, मागच्या वर्षी त्यांच्या मुलीचा प्रथम वाढदिवस होता आणि त्यांनी वायफळ खर्च न करता त्यांनी संकल्प केला की बाबा वायफळ खर्च न करता या अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पुस्तक, शालेय साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्याचा त्यांनी संकल्प केला आणि आम्ही दोघांनी मिळून, आमच्या मित्रमंडळींनी मिळून ह्या अभ्यासिकेमध्ये वाढदिवस असो किंवा तुमचं स्मृतिदिन असो किंवा एखादा काही बी असो फंक्शन जरी काही असेल तर वायफळ खर्च न करता गोरगरीब विद्यार्थ्यांना किंवा आपण जर विद्यार्थ्यांना हे साहित्य वाटल्याच्या नंतर विद्यार्थी कुठंतरी म्हणजे काही विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची कमतरता पडत आहे आणि आपल्या समाजामध्ये किंवा गोरगरीब विद्यार्थी आहेत, एक वेळचं जेवण मिळत नाही कुणाला, एक वेळचं एखाद्या वेळेस वही मिळत नाही, एखाद्या वेळेस एखाद्या विद्यार्थ्यांना पेन मिळत नाही। त्या अनुषंगाने आम्ही हे उपक्रम चालू केलेला आहे आणि आमचं आव्हान आहे की आपण सर्वांना वाढदिवसानिमित्त असंच ही अभ्यासिकेमध्ये जर शालेय साहित्य वाटप जर केलं तर हे विद्यार्थी नक्कीच जीवनात घडतील आणि यशस्वी होतील आणि डॉक्टर, इंजिनियर बनतील हीच आमची अपेक्षा आहे। आपण जे हे उपक्रम राबवतो असता किती वर्षापासून हे सर आम्ही 2 वर्षापासून मोफतमध्ये आमचं चालू आहे अभ्यासिका। आज 15 ऑगस्ट आहे। अभ्यासिका वाचनालयामध्ये वह्या, पुस्तकं वाटप केले आणि आम्ही रोज इथं अभ्यास करायला येतो, पण आम्हाला घरी करमत नाही पण इथं करमत आहे। इथले सर पण आम्हाला चांगलं वाटतात आणि आम्ही 15 ऑगस्टचं भाषण पण करत राहतो। कधी वह्या वाटप करतात सर, महिन्याला वह्या ते वाटप करतात, म्हणून आम्हाला अभ्यासिकाच आवडते। ना धर्माच्या नावावरी जगा, ना धर्माच्या नावावरी मरा, माणुसकीच हे खरा धर्म आहे। जगा जगा। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव अनुष्का अंकुश राक्षसी, मी आता 8वी शिकत आहे। आज स्वातंत्र्य दिन आहे। इंग्रजांच्या गुलामगिरीतून आज मुक्त झाला होता, त्यांच्यासाठी सजासजी स्वातंत्र्य झालं नव्हतं। भविष्यात काय व्हायचं तुला? मला भविष्यात IPS व्हायचं। सर्वप्रथम तर मी एक शायरी मध्ये दाग गुलामी का धोया है जान लुटाकर, दाग गुलामी का धोया है जान लुटाकर, दीप जलाए हैं कितने दीप बुझाकर, दीप जलाए हैं कितने दीप बुझाकर, मिली है यह आज़ादी तो इस आज़ादी को रखना होगा हर दुश्मन से आज बचाकर, हर दुश्मन से आज बचाकर। आज स्वातंत्र्य दिन आहे।
तर स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. स्वातंत्र्य दिन आपण काही वर्षाखाली आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीत होतो. आता आपण मुक्त झालेले आहेत. तर आपल्याला मुक्त होऊन आपल्या मनाची करता येते. तर सर्वांना आपल्या मनाने काही पण करता येते. म्हणजे कोणाचे स्वप्न पूर्ण करायचे असतील तर ते पूर्ण करता येतात. म्हणजे आपण कोणाच्या गुलामगिरीत नाही आहोत. आता आपण आझाद आहोत. म्हणजे आपण काहीही करू शकतो. आपला भारत देश हा खूप महान आहे. माझा अभिमान वाटतो की या भारत देशामध्ये जन्म मिळाला. धन्यवाद.